नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीजमध्ये आज आपण लहान मुलांच्या आवडीचा खाऊ तयार करतोय आणि तो म्हणजे मस्त मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट असा जाळीदार पॅनकेक. आणि ह्याच पॅनकेकचा वापर करून आपण डोरेमॉन केक तयार केलेला आहे. तर बघा दिसायला मस्त दिसत आहे. तर यामध्ये आपण अंड सुद्धा घातलेलं नाही. तर हा मस्त व्हेज असा पॅनकेक तयार होतो. बनवायलाही सोपा आहे. तसेच यामध्ये आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हा पॅनकेक लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक असा आहे. तर चला कसा करायचा ते बघूया. तर सर्वात अगोदर लागेल एक बाउल आणि त्यावर चाळण ठेवलेली आहे. इथे आपण गव्हाच्या पिठाचा हा पॅनकेक तयार करतोय, म्हणून इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. तर मस्त पौष्टिक असं हे पॅनकेक तयार होणार आहे. इथे आपण मैदा देखील वापरलेला नाही. आणि आता 1 कप गव्हाच्या पिठामध्ये अर्धा कप पिठी साखर ऍड करायची किंवा साखर मिक्सरला फिरवून त्याची पावडर तयार करून घ्यायची. तसेच यामध्ये आपण पॅनकेक छान जाळीदार तयार व्हावं यासाठी अर्धा चमचा, जो पोहे खाण्याचा चमचा असतो बघा, तो अर्धा चमचा बेकिंग पावडर ऍड करणार आहोत. तर इथे बेकिंग पावडर ऍड करायची आहे, बेकिंग सोडा घालायचा नाही. त्यामुळे काय होईल, बेकिंग पावडर मुळे छान जाळीदार असं हे पॅनकेक तयार होईल. तर बघा चाळणीच्या मदतीने सर्व पिठी साखर आणि गव्हाचं पीठ हे चाळून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो बघा, तो एक छोटा चमचा मध घातलं आणि पाव चमचा व्हॅनिला इसेन्स ऍड केलं. असेल तर घाला, नाही घातलं तर वेलची जी असते ती थोडीशी कुटून घालायची. 1-2 वेलच्या तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या किंवा कुटून घाला, त्याचाही फ्लेवर छान येतो. आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये 1 कप दूध घेतलेलं आहे. तर ते 1 तास न घालता असं थोडं थोडं घालून चांगलं मिक्स करत गठुळ्या मोडत हे मिश्रण पातळ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मिश्रण तयार करत असताना ना 1 तास दूध न घालता असं थोडं थोडं करून घाला, म्हणजे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी हे सुद्धा समजतं. तसं तर संपूर्ण 1 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप दूध हे लागतंच. वरतून थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर बघा व्यवस्थित हे मी चमच्याने करून घेतलं. राहिलेलं दूध सुद्धा मी ऍड केलेलं आहे आणि आता विक्सच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे यात जर काही गठुळ्या वगैरे असतील तर त्या सुद्धा व्यवस्थित मोडल्या जातील. तर बघा इथे व्यवस्थित हे बॅटर तयार झालेलं आहे. जसं आपल्याला केक बनविण्यासाठी बॅटर हवं असतं बघा, अगदी त्याच पद्धतीने हे तयार करून घ्यायचं. तर इथे बॅटर तुम्ही बघू शकाल, जास्तही घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील नाही. आपल्याला हे पॅनवर एकसारखं घालता येईल इतपत हे पातळ तयार करून घ्यायचं. तर मिश्रण थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि आता पॅन घेऊया. पॅन हा गॅसवर व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा. त्यानंतर बघा एखाद्या कपने किंवा चमच्याने मिश्रण पॅनवर घालून घ्यायचं. तर पॅनला तेल किंवा तूप लावायची अजिबात गरज पडत नाही. असं दाखविल्याप्रमाणे एकसारखं मिश्रण हे पॅनवर घालून घ्यायचं. घातल्यानंतर हे अजिबात पसरवायचं नाही, आपोआप हे पसरलं जातं. बघा इथे मी अजिबात कपाने हे मिश्रण पसरवून घेतलेलं नाही, फक्त हे पॅनवर घातलेलं आहे. आणि वरतून तुम्ही बघू शकाल मिश्रण पॅन मध्ये घातल्यानंतर वरतून बबल्स यायला सुरुवात होते. तर ह्या वेळेस काय करायचं, गॅस हा बारीक करायचा, झाकण ठेवायचं आणि वरील बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत झाकण ठेवायचं. त्यानंतर बघा अगदी छान व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे. आता एखाद्या स्पॅच्युलाच्या किंवा उलटणीच्या मदतीने बाजू पलटून घ्यायची. जर तव्याला किंवा पॅनला हे पॅनकेक चिटकत असेल तर तुम्ही इथे बटर किंवा तूप तेलाचा वापर सुद्धा करू शकता. पण नॉनस्टिक पॅन असेल तर अजिबात तेल व तूप किंवा बटर लावायची गरज पडत नाही, अगदी अलगद हे उलटलं जातं. तर आता मी दुसरी बाजू सुद्धा शेकून घेते. कलर बघा मस्त आलेला आहे. अगदी व्यवस्थितरित्या आपलं पॅनकेक हे निघालेलं आहे, कुठेही चिटकलेलं नाही. रंग देखील सुरेख आलेला आहे. तर खालची बाजू सुद्धा मी 1 ते 2 मिनिटं शेकून घेतली. बघा खाली सुद्धा रंग व्यवस्थित आलेला आहे. जसं तुम्ही मध्यम किंवा मोठ्या आचेवर हे पॅनकेक शेकून घ्याल तसा रंग हा डार्क येतो. बघा इथे मी मध्यम आचेवर हे शेकून घेतलेला आहे. हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, मस्तच दिसत आहे. तर आता हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने राहिलेले पॅनकेक सुद्धा तयार करून घेऊ. तर बघा तर एकदम सोप्या पद्धतीने इथे आपण
पौष्टिक असं गव्हाच्या पिठाचं छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार पॅनकेक तयार करून घेतलेले आहे। साधारणपणे 1 कप गव्हाच्या पिठामध्ये ना 5 ते 6 छोट्या आकाराचे पॅनकेक तयार होतात। पॅनकेक करताना हे जास्त पसरवू नका किंवा पातळ तयार करू नका, थोडेसे जाडसर ठेवायचे आणि मध्यम आचेवर शेकून घ्यायचे। तर बघा किती छान जाळी पडलेली आहे, मस्तच झालेले आहे, छान मऊ लुसलुशीत तयार होतात बघा आणि खायला देखील तेवढेच पौष्टिक लागतात। तोडल्यानंतर आतून जाळी सुद्धा बघा मस्त आलेली आहे, छान आतपर्यंत हे शेकलं गेलेलं आहे। आता ह्याच पॅनकेकचा वापर करून आपण डोरेमॉन केक तयार करणार आहोत। तर त्यासाठी चॉकलेट सिरप घेतलेला आहे, ते छान एका पॅनकेकवर आतल्या बाजूने पसरवून घ्यायचं, त्यावर दुसरं पॅनकेक ठेवायचं आणि जे चॉकलेट सिरप आहे ते पूर्णपणे बंद करून घ्यायचं। तर बघा खूपच सोप्या पद्धतीने लहान मुलांच्या आवडीचा पौष्टिक असा खाऊ घरच्या घरी तयार होतो। करून बघा, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। यावर बघा असं दाखविल्याप्रमाणे सुद्धा तुम्ही कट करून चॉकलेट सिरप हे घालू शकता, खायला अप्रतिम आणि चविष्ट असं लागतं। चला तर मग तुम्हीही तुमच्या मुलांसाठी बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा। धन्यवाद।